तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते पाहूयात। झी 24 तासनं पुण्यातील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि या प्रकरणामध्ये रवींद्र तारूची आता पोलिसांकडून कसून चौकशी होतीये। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची चौकशी आहे। दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त कसा केला असा देखील सवाल याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहतोय। रवींद्र तारूची आता पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त कसा केला असा सवाल देखील आता विचारला जातोय आणि या संदर्भात आता सविस्तर माहिती घेण्याचं काम सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते। पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचा हा संपूर्ण घोटाळा झी 24 तासनं उघडकीस आणलेला होता। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, रवींद्र तारूची आता पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते, काय पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि पुढे काय कारवाई अपेक्षित आहे? रवींद्र तारू याला 8 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर बावधन पोलीस जे आहेत ते तारू याच्याकडून विविध माहिती घेण्याचं काम जे आहे ते करत आहेत। तारू याने हा दस्त तयार करताना कोणती नोटीस पाठवली होती का, त्याचा कोणाशी संपर्क होता का, काही कागदपत्र त्याच्याकडे आणखी मिळून येणार आहेत का, अशा पद्धतीची चौकशी जी आहे ती तारूची सुरू आहे आणि या चौकशीतूनच पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 8 दिवसांची पोलीस कोठडी आहे। 15 तारखेपर्यंत बावधन पोलिसांच्या ताब्यामध्ये तारू असणार आहे। या 8 दिवसामध्ये तारूंकडून भरपूर माहिती पोलिसांना काढून घ्यायची आहे। हा दस्त करण्यासाठी नेमकं कोण कोण हजर होतं, हा दस्त केला तेव्हा तारू कुणाच्या संपर्कात होता का, तारू यांचे आणखी काही कुणाशी संबंध आहेत का, ही सर्व माहिती जी आहे ते पोलीस काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चितच। आणि कैलास, आपल्याला पाहायला लागेल एक महत्त्वाची या संपूर्ण प्रकरणामध्ये रवींद्र तारू याच्या चौकशीमधनं आणखी काही गोष्टी समोर येणं अपेक्षित आहे, कारण दस्त करता ज्यावेळेस दस्त होतो त्या प्रकरणामध्ये दोन्ही पार्टी समोरासमोर असतात, उपस्थित असतात। त्यामुळं नेमका संवाद रवींद्र तारूचा कोणासोबत झाला आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं हे देखील सगळं आता या चौकशीमधनं समोर येऊ शकतं। या सर्व चौकशीचा हेतूच मुळात दस्त करताना नेमकं काय काय घडलं, तारू कोणाकोणाच्या संपर्कात होता आणि हा दस्त करताना नेमकं कोण कोण उपस्थित होतं, कोणकोणती कागदपत्र होती आणि कशाच्या आधारे तारू याने हा दस्त जो तयार केलेला आहे ही माहिती मिळवणे याच उद्देशानं पोलीस जे आहेत ते तारूची चौकशी करत आहेत आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे तो सुरू आहे। दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहतात का हे देखील पाहावं लागेल आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये रवींद्र तारू याच्या या जबाबामधनं काय पुढे येतं यावर देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद कैलास या सविस्तर माहितीसाठी।